होने वाला है। नमस्कार। आज आपण जिथे उभे आहोत ही मुंबई आहे आपली आणि या मुंबई शहरातल्या भांडूप भागामध्ये एक बर्ड विविध पक्षी जे नैसर्गिकरित्या इथे येतात त्यांचा इथे अधिवास आहे। त्या नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या आपल्या पक्ष्यांना देश विदेशातून खूप मैलावरून अंतरावरून किलोमीटरवरून ते प्रवास करून येतात आणि आपल्या मुंबईतल्या भांडूपच्या भागामध्ये स्थिरावतात, आनंदात राहतात। या भागामध्ये एका अर्थाने पक्षी संवर्धक आणि पक्ष्यांवर अभ्यास करणारे आणि पर्यटक सुद्धा येतात। या सगळ्या ठिकाणी एक नवीन सेंटर उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून मी आपले स्थानिक आमदार नेते मिहीर कोटेचा यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी 45 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे। या ठिकाणी विविंग गॅलरी, पक्ष्यांना बघण्याचं डेक, बरोबरीने पक्षी ज्यावेळेला असतील त्यावेळेला प्रत्यक्षात पहा आणि प्रत्यक्षात नसतील त्यावेळेला त्यांना हाय रिझोल्युशन कॅमेरामध्ये चित्रीकरण करून केलेल्या स्क्रीनवर पहा, त्याचे काही मॉडेल्स पहा। बरोबरीने पक्ष्यांबरोबर फ्लेमिंगो सहित 250 वेगवेगळ्या प्रजाती जातीचे पक्षी, विविध पद्धतीचं गवत आणि त्याबरोबर बटरफ्लायज या सगळ्याने पर्यावरणपूरक असा विभाग विकसित करणं याच्या कामाला आपण सुरुवात करतो आहोत आणि म्हणून आपल्या भूमातेला, पर्यावरणाला संरक्षण, जतन आणि सहभागिता करण्याच्या या कामामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या निर्देशानुसार या उपनगरीय आपल्या असलेल्या विशेष निधीतून या कामाच्या सुरुवातीची पाहणी आज आपण केली। सोबत मिहीर कोटेचा ज्यांच्या संकल्पनेतून होत आहे तेही आहेत, त्यांनाही मी विनंती करतो। मी आमचे पालकमंत्री श्री आशिष शेलारजी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांना मी आज शब्द नाही माझ्याकडे। एकीतर्फे आपण मुलुंड पश्चिममध्ये बर्ड पार्क बनवतोय आणि इकडे एवढा मोठा नैसर्गिक खजाना आपल्याच विभागामध्ये आहे आणि ज्यावेळी ही संकल्पना मी आशिषभाईंना मांडली की कशा प्रकारे आपल्याला मायग्रेटरी बर्ड्स 250 पेक्षा जास्त स्पीशीज इकडे येतात आणि हजारो पर्यटक, स्टडी करणारे विद्यार्थी सर्व येतात इकडे। आशिषभाईंना ही संकल्पना खूप आवडली आणि तात्काळ त्यांनी निर्देश दिले की याची पूर्ण एक स्टडी झाली पाहिजे आणि आज सांगताना आनंद होतो की स्वयं पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी इकडे आले आणि आज जे काही निर्देश द्यायचे होते ते दिले आणि लवकरात लवकर इकडे कामाची सुरुवात होणार। पर्यटन बरोबर नैसर्गिक संवर्धनचा काम आणि एक इको नेचर पार्क, बर्ड पार्क इकडे होणार आहे आणि मुंबईसाठी हे अशा नैसर्गिक खजाना पण आपल्याकडे आहे, हे आज मुंबई बघणार आहे। आशिषजी, आपला खूप खूप धन्यवाद। मित्रांनो, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे। जगामध्ये ज्या दुर्मिळ वेटलँड साईट आहेत, ज्याला रामसर वेटलँड साईट म्हणतात, ज्याच्यावर जगाचं लक्ष आहे, जगातल्या विशेषज्ञांचं लक्ष आहे आणि जगातल्या प्राणी आणि पक्षी मित्रांचं लक्ष आहे, अशा जगभरातल्या दुर्मिळ असलेल्या रामसर वेटलँड साईट्समधली आपल्या मुंबईतली भांडूपमधली ही एक रामसर वेटलँड साईट आहे। हिचं संवर्धन म्हणजेच पर्यावरणाचं संवर्धन, याला मदत म्हणजेच पर्यावरणाचं रक्षक आणि भूमातेची सेवा। आपण सगळे सहभागी व्हा।